एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण जनगणना या विषयावर सिरीज करत आहोत आणि हा या सिरीजचा 5वा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये आपण जो आपल्याला घरगणना नकाशा काढायचा आहे त्याच्यामध्ये असलेले विविध घटक बारकावे समजून घ्यायचे आहे. कोणत्या गोष्टीला म्हणजेच कोणत्या घरांना कशा प्रकारे नकाशामध्ये दाखवायचे आहे, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे चिन्ह वापरायचे आहेत, या सर्व गोष्टी आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहे. यापूर्वीचे 4 व्हिडिओ जनगणने संदर्भातले आपण बघितले नसतील तर नक्कीच जनगणना या प्लेलिस्टला जाऊन आपण ते बघू शकतात. आणि अजूनही आपले बरेच व्हिडिओ जनगणनेवर आधारित येणार आहेत. त्यामुळे आपण जर पर्यवेक्षक असाल, आपण जर प्रगणक असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला की नकाशामध्ये काय काय असणं जरुरीचं आहे. सर्वप्रथम मी हे देखील सांगू इच्छितो का हा जो व्हिडिओ तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा घरगणना नकाशा जो आहे त्याचं जे आउटलाईन आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने तयार करू शकतात अवघ्या 2 मिनिटांमध्ये. कसं करायचं आहे ते या संपूर्ण व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर आता आपण बघूया की नकाशाच्या आतमध्ये नेमकं काय काम करायचं आहे. आपण स्क्रीनवर बघू शकतात की घरगणना नकाशा जो आहे त्यामध्ये काय काय असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये घर यादी, गटाचे स्थान व तपशील असणं गरजेचं आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व इमारती, त्यांचे इमारत क्रमांक आणि प्रत्येक इमारतीतील गणना घरांची संख्या. म्हणजे या नकाशामध्ये आपल्याला जितक्या पण आपल्या एरियामध्ये अलॉट केलेले घरं आहेत किंवा इमारती आहे यांचा स्पष्ट उल्लेख होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे काही वेगळे स्थळं आहेत घरं वगळता, जसं की शाळा असेल, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र, पंचायत घर, पोस्ट ऑफिस या संबंधीचे सर्व ठिकाणं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे आहेत. त्या संबंधीचे काही भूचिन्ह आहेत जे की आपल्याला याच्यामध्ये दाखवण्यास मदत होणार आहे. पुढे बघूया प्रगणकांसाठी काही महत्त्वाचे नियम याच्यामध्ये आहे. तर मान्यदर्शक नकाशामध्ये सर्व इमारती व रचना ह्या दाखवल्याच गेल्या पाहिजे. जो काही नकाशा तुम्हाला HLO ॲपमधून मिळालेला आहे तो फक्त आपल्याला एक जुजबी माहिती देतो. तो काय स्पष्ट स्वरूपामध्ये तो अपडेटेड नकाशा असेलच असे नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरून फक्त आपण आउटलाईनचा अंदाज घ्यायचा आहे आणि आपल्या पर्यवेक्षकासह आपल्या एरियामध्ये फेरफटका मारून आपल्याला आपली जी सीमा आहे ती आखून घ्यायची आहे कागदावर. ती आखून घेण्यासाठी AIच्या मदतीने नकाशा कसा तयार करायचा याचा एक स्वतंत्र आपला व्हिडिओ आलेला आहे जो की तुम्हाला आता स्क्रीनवर फ्लॅश होतोय. तो अवश्य बघा. जर घरांचे क्रमांक प्रणालीबद्ध पद्धतीने उपलब्ध असतील तरच ते लेआउट नकाशावर दर्शवावेत. मी पुन्हा एकदा सांगतो, बऱ्याचदा आपण एखाद्या एरियामध्ये जातो त्याच ठिकाणी त्यांना घरांना क्रमांक असतात. जसं एखाद्या कॉलनीत गेलो 1 ते 50 घरं असतात, मात्र पुढच्या कॉलनी जर आपल्याला जोडलेले असेल तिथं पुन्हा 1 ते 50 सुरू होतील. त्यामुळे ते नंबर्स आपण वापरायचे नाही. या घरांना तुम्ही स्वतंत्र पद्धतीने नंबर देऊ शकता. इमारतींना सलग क्रमांक आपल्याला द्यायचे आहे. तुम्हाला एक सूचना पुस्तक मिळालेलं आहे, त्याचा वापर आपण ते करायचा आहे. नकाशा हा 2 प्रतींमध्ये तयार करायचा आहे. एक आपल्याला पर्यवेक्षकांना जमा करायचा आहे आणि एक आपल्याकडे असणार आहे. पुढे बघूया. सर्व मान्यदर्शक नकाशा जो आहे त्याच्यामध्ये सर्व घर यादी गटामध्ये क्षेत्राचे संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 2 प्रतींमध्ये हा नकाशा आपल्या वरिष्ठांकडे सादर करायचा आहे. तसेच वेगवेगळ्या घर यादी गटाला विभाजित करणारी सीमा स्पष्टपणे रेखांकित करावी. ही जी गोष्ट आहे ही स्पष्टपणे आपले जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यासाठी लागू ठरते. त्याचप्रमाणे गाव प्रभागात घरयादीकांना कोणताही भूभाग वगळले जाणार नाही याची खात्री आपण मात्र यामध्ये करायची आहे. तसेच एकापेक्षा जास्त घरयादी गटांमध्ये कोणताही भाग व घराची पुनरावृत्ती होऊ द्यायची. कोणताही भाग हा डबल येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि कोणताही भाग सुटणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे विश्लेषण बघतोय. गट क्षेत्रातील आढळलेतील कोणतीही वसंगती पर्यवेक्षकांमार्फत आपल्या चार्ज अधिकाऱ्यास सूचित करावी. ही सूचना पर्यवेक्षकांसाठी आहे. अंतिम घरयादी गट मान्यदर्शक नकाशा आपल्याला 2 प्रतींमध्ये तयार करायचा आहे आणि तोच आपल्या चार्ज ऑफिसरकडे जाणार. घरयादी गट सीमा आपल्याला जो काही ब्लॉक देण्यात आलेला आहे त्या ब्लॉकला नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट अशा पद्धतीने आपल्याला लिस्टिंग करून घ्यायचं आहे. दिशा त्याच्यावर आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे
क्रमांक असलेल्या इमारती बघा. आता आपल्याला चिन्ह कशा प्रकारचं वापरायचं आहे. जर जे काही निवास तुम्ही दाखवणार असाल, निवासी घर एखादं जर असेल, तर त्या निवासी घरासाठी आपल्याला जर ते घर पक्क असेल म्हणजे पक्क्या अवस्थेतील चांगलं बांधकामामध्ये असेल तर चौकोन दाखवायचं आहे. आणि तेच जर कच्च्या प्रकारातील असेल तर त्रिकोण दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो नंबरिंग करायचं आहे. त्याचप्रमाणे अनिवासी, इथे चुकून निवासीच टाईप झालेला आहे, मात्र खालचा जो बॉक्स आहे तो अनिवासीचा आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की चौकोन दाखवायचा आहे, मात्र त्याच्यामध्ये आपल्याला रेषा दाखवायचे. हे अनिवासी, जसं दुकाने असतील दुकाने असतील किंवा काही न वापराची जागा असेल, ह्या जागेच्या शेड असतील काही, त्याच्यासाठी हे करायचे. त्यानंतर आपण बघूया रस्ते व रेल्वे कशा पद्धतीने दाखवायची. पक्का जर रोड असेल तर तो 2 रेषांनी दाखवायचा आहे. कच्चा रोड असेल तर तो डॉटेड लाईनने आपल्याला दाखवायचा आहे. पाथवे असेल म्हणजे पाऊलवाट असेल तर एक सिंगल डॉटेड लाईनने आपल्याला ती दाखवायची. रेल्वे लाईन ही सरळ रेषेवर आडव्या रेषा आपल्याला अशा पद्धतीने मारायचे आहे. हे काही आपल्या नकाशातील घटक आहे जे सर्वांचे समान असणं गरजेचं आहे. जर एखादा प्रगणक म्हणून मी रस्ता असा दाखवला तसं नाही. आपल्याला एक मार्गदर्शक सूची या ठिकाणी देण्यात आलेली आणि हेच चिन्ह आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे काही भूचिन्हे, जलस्रोतासंदर्भातील चिन्हे, जर नदी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचे. कॅनल तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. त्याचप्रमाणे पॉन्ड म्हणजे एखादा तलाव असेल तर अशा पद्धतीने, किंवा एखादा जलसाठा असेल तर तो अशा पद्धतीने दाखवायचा आहे. आता बघा वेल म्हणजेच काय, विहीर असेल तर बघा एक गोल करायचा आहे मध्ये, त्याच्यामध्ये एक डार्क असं गोल दाखवायचं आहे. हे झालं तुमचं विहीर. दुसरं आहे टॅप म्हणजे काय, नळ. तुमच्या घरी जर नळ असेल नगरपालिकेचा किंवा काय, त्या पद्धतीने आपल्याला तो त्या पद्धतीने दाखवायचा आहे. किंवा हे सार्वजनिक नळाबाबत तुम्ही गोष्ट करू शकता. तर शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये नळ असतो, मग प्रत्येक घरी आपल्याला दाखवायचं नाहीये, परंतु ज्या ठिकाणी सार्वजनिक नळ किंवा सार्वजनिक विहिरी वगैरे असतील किंवा शेत एरियामध्ये ते दाखवायचं. तिसरा आहे हँडपंप म्हणजे हापसा वगैरे ह्या ज्या गोष्टी असतील तर त्या अशा पद्धतीने दाखवायचे. टेम्पल म्हणजेच मंदिर असेल, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा यांच्यासाठी असे विविध प्रकारचे चिन्ह आपल्याला समोर दिसत आहेत. स्कूलसाठी आपल्याला चौकोनामध्ये एस लिहायचं आहे. डिस्पेन्सरी म्हणजे दवाखान्यासाठी आपल्याला डी लिहायचं आहे. पंचायत घर म्हणजेच काय, जे की आपलं ग्रामपंचायतचं ऑफिस वगैरे असेल तर त्यासाठी पी लिहायचं आहे. पोस्ट ऑफिससाठी PO करायचं आहे. तुम्हाला चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत, त्या प्रकारचे चिन्ह आपल्या नकाशामध्ये येणं गरजेचं आहे. पुढे बघूया बिल्डिंग नंबर 9. बिल्डिंग टाईप पक्का रेसिडेन्शियल यूज आहे आणि नंबर ऑफ हाऊसेस इन द हाऊसेस 2. म्हणजे आता बघा एक आपल्याला एक उदाहरण या ठिकाणी दाखवलं. आपण एका ठिकाणी व्हिजिट केली, त्या बिल्डिंगला आपण बिल्डिंग म्हणजे इमारतीला आपण नंबर देतोय 9 नंबर. ती जी बिल्डिंग आहे, जी इमारत आहे ती पक्क्या स्वरूपातली आहे. त्यानंतर तिचा जो यूज म्हणजे काय, त्याचा जो वापर तो रेसिडेन्शियल निवासी वापर आहे. आणि त्या निवासी वापरामध्ये पण 2 घर आहे. तर आपण ते दाखवणार कसे आहेत ते बघा. एक चौकोन दाखवणार, आपण ठरवलेलं पक्क्यासाठी चौकोन दाखवायचा. त्याच्या आतमध्ये त्याचा जो नंबर आहे तो टाकायचा. निवासी असेल तर तो आपल्याला ब्लँकच ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच रेषा मारायच्या नाही. खालचे उदाहरण आपण बघू शकता कशा पद्धतीने. पक्का आहे मात्र नॉन रेसिडेन्शियल आहे. पक्क्यासाठी काय आहे, चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये तिरप्या रेषा म्हणजे अनिवासी. अशा प्रकारची साधी सरळ रचना आणि त्याचे उदाहरणं आणि शेवटच्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता चिन्ह त्याचं कसं तयार झालेलं आहे. हे तुमच्या एरियामध्ये तुम्ही याचा स्पष्टपणे अभ्यास करून या गोष्टी करू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे संपूर्ण भाग या ठिकाणी बघतोय. घर यादी, नकाशा गट, छापील प्रत, CMMS पोर्टलवरून प्राप्त झालेल्या नियुक्ती तपशिलाशी नियुक्तीपत्रात नमूद केलेल्या सर्व माहितीशी पडताळणी करा. HLO ॲपमध्ये उपलब्ध लिंकचा वापर करून नियुक्त केलेला घर यादी नकाशा PDF कॉपी देखील डाउनलोड करू शकता आणि ती नकाशा काढण्यासाठी संदर्भ म्हणून वापरू शकता. मी पुन्हा सांगतो, तुम्हाला हा नकाशा काढायचाच आहे. जरी तुम्हाला गुगल मॅपवरून तो देण्यात आलेला असला तरी प्रत्यक्ष स्थिती मात्र वेगळी लावू शकते, किंवा तुमचा एरिया कदाचित खूप मोठा असू शकतो, त्यामुळे त्यात बारीक घटक दिसणार नाही. त्यामुळे तो जो नकाशा आहे तो फक्त सीमा ठरवण्यासाठी आहे. पर्यवेक्षकासह नियुक्त केलेल्या घरयादी गट क्षेत्रांना भेटी द्या. घरयादी गटाची अचूक सीमा समजून घ्या आणि एकदा तुमचा नकाशा तयार झाला की पर्यवेक्षकांना तुमच्या सीमा स्पष्ट करून द्या. 2 जणांमध्ये कशा सीमा तुम्ही डिवाइड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सूचना पुस्तिकेमधील सूचना आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे. मांडणीदर्शक पत्रक तुम्हाला देण्यात आलेलं त्याचा वापर आपण करू शकतो. घरयादी गट क्षेत्रात उपलब्ध असलेल्या इमारतींचा क्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे.
सूचनापोस्ती किती निर्देश आपल्याला वापरायचे. पहिले 5 पायऱ्या 3 दिवसात आपल्याला पूर्ण करायच्या आहे बघा. 1, 2, 3, 4 आणि 5. त्याचप्रमाणे पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला याच्यावर काम करायचं आहे. जसं की नंबर 7 जे की शेवटची पायरी ती म्हणजे आपल्याला बघा इमारती जोडण्यासाठी किंवा काढून ठेवण्यासाठी नकाशा अद्ययावत करा. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही आहे तर घरयादी गटमा नकाशा तयार करण्यासाठी घरयादी गट नकाशा समजून घ्या. HLOवरचा जो नकाशा आपल्याला मिळाला तो समजून घ्या. आपलं जे क्षेत्र आहे ते जाणून घ्या. त्याचप्रमाणे रस्ते आणि भूचिन्हे सर्वात प्रथम रेखाटा म्हणजे रस्ते वगैरे पहिले मारून घ्या आणि त्यानंतर मग आकड्यांसहित इमारती चिन्हांकित करा. तसेच महत्त्वाच्या खुणा जे की आपण याच्यापूर्वीच सांगितल्या त्यासुद्धा बघायच्या आहे. तसेच पर्यवेक्षकांचं याची पडताळणीसुद्धा आपल्याला करायची. यापूर्वी अजून एकदा सांगतो तुम्हाला स्क्रीनवर हा जो व्हिडिओ दिसतोय याचे जे व्ह्यूज आहे ते 30,000च्या पुढे झालेले म्हणजे 30,000 लोकांनी हा व्हिडिओ अवघ्या 4 दिवसामध्ये बघितलेला आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. जी आउटलाईन तुम्हाला काढायची बघा आतल्या गोष्टी आपल्याला काढता येईल पण एकदम बाहेरची भूरेषा आपली तयार झाली पाहिजे. त्याच्यासाठी ही जी मेथड आहे जी आपण बघतोय याच्यामध्ये तुम्हाला थेटपणे पूर्णपणे तुम्हाला जो HLO ॲपमधून नकाशा मिळालेला आहे त्याच्या साहाय्याने तुम्हाला तुमची आउटलाईन मिळून जाणार आहे. आणि एकदा आउटलाईन मिळाली की आतमध्ये आपल्याला जो नकाशा काढायचा तो आज सांगितल्याप्रमाणे आपल्याला काढायचा आहे. त्याचप्रमाणे अंतिम रूप आपल्याला द्यायचं आहे आणि हा नकाशा आपण सादर करू शकतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला HLO ॲपमधून हा नकाशा मिळेल. आणि इथं बघू शकता तुमचे जे टॅब आहे प्रोफाईल, अबाउट, चेंज पासवर्ड, FAQ आणि HLB मॅप म्हणजे हा जो तुमचा ब्लॉक आहे हा तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर सीमेवरील घरदोघांकडे गेले पाहिजे हे जे पत्रक आहे या पत्रकावर तुम्हाला ते दाखवायचं आहे. तसेच लोकेशनचे डिटेल्स आपल्याला आहे की त्यानंतर लिजेंड दॅट इज मॅप की ते आपल्याला चिन्ह या ठिकाणी दिलेले आहे. पर्यवेक्षकाचे नाव आणि स्वाक्षरी आपल्याला इथं करायचं आहे. 4 नंबरमध्ये आपल्याला मॅप घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आपल्याला नॉर्थ दिशा दाखवायची, खाली साऊथ म्हणजेच वरती उत्तर आणि खालच्या बाजूला दक्षिण, तसेच ईस्ट आणि वेस्ट अशा पद्धतीने असेल. अशा पद्धतीचा एक नकाशा आपला असणं गरजेचं आहे. स्टार्टिंग पॉईंट हा आपला नॉर्थ वेस्ट असणार आहे म्हणजे वायव्य दिशा जी आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे घरांना क्रमांक देण्यासाठी. आणि अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. गटांच्या सीमा आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने सीमा तयार होतील. सीमा तयार झाल्यानंतर जे काही रोड वगैरे असतील ते अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता स्क्रीनवर या सर्व गोष्टी तयार होताना आपल्याला दिसत आहे. रस्ते, गल्ल्या, लेन तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित वैशिष्ट्ये आपल्याला आउटलाईन पहिले करून घ्यायची. उपलब्ध असल्यास रस्त्यांची नावंसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. बघा तुम्ही आता आउटलाईन सहित आपला हा नकाशा या ठिकाणी तयार झालेला आहे. जिथं पाण्याचे स्रोत असतील ते पाण्याचे स्रोत आपण या ठिकाणी दाखवलेले आहे. पुढे बघू शकतो आपण सर्व इमारती आपल्याला क्रमांकासह आता दाखवायचे आहे. तुम्ही बघू शकता आता कशा पद्धतीने याच्यावर बदल घडतायत. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे कारण की पुढच्या काळामध्ये असंख्य असे व्हिडिओ आपल्याला जनगणनेसंदर्भात आपल्याला या चॅनलवर बघायला मिळणार आहे. एक सेपरेट अशी सिरीज आपण याच्यामध्ये सुरू केलेली तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आता ही जी आउटलाईन आहे याच्यावर वेगवेगळे जे स्पॉट आहे हे आता आपले दाखवून झालेले. जसं महत्त्वाची स्थळे वगैरे तुम्ही बघू शकता. मंदिर आहे, काही ठिकाणी चौक आहे, चर्च असतील. बघा बाणाच्या साह्याने आपण दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण घरांचे क्रमांक टाकलेले. बघा वायव्य दिशेपासून आपण 1 नंबर घेतलेला आहे तर इकडे कोपऱ्यामध्ये शेवट केलेला आहे. अशा पद्धतीने आपला नकाशा तयार होईल आणि हा नकाशा आपल्याला सहीनिशी तुम्ही खाली बघू शकता सह्यानिशी आपल्याला तो नकाशा सबमिट करायचा आहे. तुम्हाला जर यावर आधारित काही प्रश्न असतील, काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जास्तीत जास्त प्रकरणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा ही विनंती. धन्यवाद.